भिवंडीमध्ये भाजपला शह देत काँग्रेसनं सत्ता स्थापन केलेली आहे आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही सत्ता स्थापन करताना काँग्रेसला साथ मिळालेली आहे ती भाजपच्या बंडखोरांची। भाजपचे बंडखोर आणि भाजपकडनं महापौर पदाचे उमेदवार असलेले नारायण चौधरी यांनी काँग्रेसच्या साथीनं महापौर पद पटकावलेलं आहे। तर काँग्रेसनं आपला उपमहापौर भिवंडी महानगरपालिकेमध्ये विराजमान केला। भिवंडी महानगरपालिकेमध्ये सत्तेचं समीकरण जरा क्लिष्ट बनलेलं होतं आणि होणार काय याची चर्चा सुरू असताना सगळ्यांना एक प्रकारे धोबी पछाड देत काँग्रेसनं भिवंडी महानगरपालिकेमध्ये आपला उपमहापौर विराजमान केलेला आहे आणि भाजपच्या बंडखोरांना सोबत घेत सत्ता सुद्धा स्थापन केली आहे। नारायण चौधरी यांचं नाव भाजपनंच महापौर पदासाठी निश्चित केलं होतं, पण त्यानंतर स्नेहा पाटील यांची उमेदवारी अचानक जाहीर झाल्यामुळे या सत्तानाट्याला सुरुवात झाली। नाराज झालेल्या नारायण चौधरींनी काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंट सोबत हातमिळवणी केली आणि उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन विराजमान झाले। पण महत्त्वाची बाब म्हणजे सर्वात मोठा पक्ष असूनही भिवंडीत काँग्रेसला स्वतःचा महापौर देता आला नाहीये। स्वतःचे 30 आणि शरद पवारांचे 12 नगरसेवक असं 42 नगरसेवकांचं पाठबळ असताना आणखी 4 नगरसेवक जोडण्यात काँग्रेसला अपयश आलं हे नक्की। त्यामुळे भाजपला चितपट केल्याचा आनंद साजरा करायचा की महापौर पदाचं गणित जुळवता आलं नाही याचं शल्य बाळगायचं याचा विचार काँग्रेसची थिंक टँक करेल हे मात्र नक्की आहे। आणि भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या शर्यतीमध्ये 3 पक्षांचे 3 उमेदवार होते। कुणाला किती मतं मिळाली जाणून घेऊया। नारायण चौधरी भाजपचे बंडखोर जे महापौरपदी विराजमान झाले त्यांना 48 मतं मिळाली। कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील जे एकनाथ शिंदे समर्थक उमेदवार होते त्यांना 25 मतं पडली, तर स्नेहा पाटील भाजपच्या उमेदवार त्यांना 16 मतं मिळाली। आणि सगळी ड्रामॅटिक निवडणूक पार पडल्याच्या नंतर महापौर उपमहापौर दोघांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूया। शहराचं डेव्हलपमेंट, लोकांना सगळ्यात शिक्षणाचा महत्त्वाचा निर्णय, कारण आपल्याकडं स्लम एरिया जास्त आहे। त्या स्लम एरियाकडे आपण लक्ष नाही दिलं तर आपली पुढची पिढी फार मागाड होईल। म्हणून त्यासाठी माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे शिक्षक। नाही, मी या शहराचा महापौर झालेला आहे। मला या महापौर पदाचा जो मान मिळालेला आहे त्या मानाचा सन्मान ठेवून मी सर्व जनतेचं काम करेन। मैं भिवंडी सेक्युलर फ्रंट की तरफ से आमदार रईस शेख साहब का, हमारे खासदार बालिया मामा साहब का, हमारे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल जी का, सुप्रिया ताई का, जितेंद्र आवाड साहब का और तमाम पार्टी के वरिष्ठ जिन्होंने भिवंडी सेक्युलर फ्रंट का हिस्सा थे, उन्होंने मुझ पर भरोसा दिखाया कि एक यूथ आना चाहिए और शहर के डेवलपमेंट पे काम होना चाहिए। तर अतिशय रंजक पद्धतीने नारायण चौधरी यांची निवड भिवंडीच्या महापौरपदी झालेली आहे। नारायण चौधरी यांचा राजकीय प्रवास सुद्धा तितकाच इंटरेस्टिंग आहे। हा प्रवास आपण पाहूया। सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातनं नारायण चौधरी येतात। दुग्ध व्यावसायिक ते बांधकाम व्यावसायिक असा मोठा पल्ला त्यांनी पार केलाय। नारायण डेव्हलपर्स नावानं बांधकाम क्षेत्रात त्यांचं मोठं नाव आहे। 2002 पासून राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली। 2002 ते 2007 मध्ये भिवंडी विकास आघाडीतनं ते नगरसेवक बनले। 2012 साली त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला। 2017 साली ते शिवसेनेचे सदस्य बनले। 2025 साली त्यांनी भाजपत प्रवेश केला। 2026 मध्ये ते भाजपचे बंडखोर बनले आणि काँग्रेसच्या साथीनं भिवंडीच्या महापौरपदी विराजमान झाले। खरं तर भिवंडी महानगरपालिकेमध्ये भाजपनं गट स्थापना केलेली होती आणि त्यानंतर भाजपचे 9 नगरसेवक फुटले नारायण चौधरीच्या नेतृत्वात। त्यामुळे कारवाई केली जाईल असा इशारा भाजपकडनं दिला जातोय। तर नारायण चौधरींनी सुद्धा या इशाऱ्याला पलटवार केलाय। आम्ही सांगत होतो, त्यांना समजवण्याचा
अनेक जणही प्रयत्न करत होते, आम्हीही करत होतो. परंतु आता सकाळपर्यंत ते असं म्हणाले होते की हो आम्ही तसं करणार नाही, परंतु त्यांनी बंडखोरी केलेली आहे. हे आत्ता निकालाच्या अंती लक्षात येत आहे. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी पक्षाचा व्हीपच्या विरुद्ध काम केलं आहे किंवा मतदान केलं आहे, पक्ष त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे. सर्वप्रथम मी माझ्या भिवंडीच्या सर्व जनतेचा धन्यवाद देतो की मला एवढा मोठा पद तुम्ही दिला, त्याचा मी स्वीकार केला. आज मी खूप खूप धन्यवाद करतो. डेव्हलपमेंटवर बोला, मी या शहराचा महापौर झालेलो आहे. आता मिरची मसाला नको आहे, डेव्हलपमेंटच्या विषयी मला देव तारी त्याला कोण मारी बस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.